मंडळी नमस्कार. लोकमान्य व्याख्यानमालेचा हा शेवटचा भाग, 10वा भाग. 23 जुलैला लोकमान्यांची जयंती असते आणि 1 ऑगस्टला लोकमान्यांची पुण्यतिथी असते. असे 10 दिवस मिळतात. त्या निमित्ताने काहीतरी उपक्रम आपल्या हातून व्हावा म्हणून ह्यावर्षी असं बोलायचं ठरवलं. आपल्यासाठी हे धाडस असतं अशा विषयांवर बोलणं, परंतु बोलायला अशासाठी पाहिजे की 2 कारणं आहेत बोलायला. एक म्हणजे अध्यात्मशास्त्र हा जो काही विषय आहे तो सतत बोलला गेला पाहिजे, ह्याच्यासाठी बोलला पाहिजे. दुसरं लोकमान्यांसाठी पण बोललं पाहिजे. ज्या भारतामध्ये आपण आज राहतो, भारताचे नागरिक आहोत, आपली सुरक्षा आहे आणि आपण भाग्यवान आहोत की ज्या ठिकाणी एकतर अध्यात्मशास्त्र जन्माला आलं आणि आता हा एक स्वतंत्र देश आहे आणि त्या स्वतंत्र देशाचे आपण नागरिक आहोत आणि हा देश स्वतंत्र व्हायला आहे. जी मंडळी कारणीभूत झाली त्यांचे सर्वोच्च नेते म्हणजे श्री लोकमान्य होत. स्वराज्याकरता लोकमान्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिष्य आहेत आणि अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर ते प्रत्यक्ष श्रीमद भगवद्गीतेचे पुत्र आहेत. एकदा बोलून झालं मागे की वडिलांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना गीतेवरील टीका वाचून दाखवली टिळकांनी आणि त्याच्यावरती मीच एक कल्पना मांडली की त्यावेळेला गीतेने त्यांच्या हृदयात प्रवेश केला आणि त्याच्यानंतर काही काळात, काही वर्षात त्यांचा निर्णय झाला की हे जे काही सगळं जीवन आहे आपल्याला मिळालेलं ते नोकरी करून, इंग्रजांची नोकरी करून वाया घालवणार नाही आपण, तर ते आपण लोककार्यार्थ खर्च करू. आणि आजच्या आपल्या देशाला काय गरज असेल तर ती शिक्षणाची आहे, जागृतीची आहे. जागृत व्हायचं असेल, जागृत करायचं असेल तर शिक्षणाची गरज आहे आणि तो शिक्षणाचा हेतू असला पाहिजे. शिक्षणाचा हेतू अर्थार्जन हा नसला पाहिजे. ऊसाचा कारखाना असतो, आपण म्हणतो हे साखरेचा कारखाना, त्या ठिकाणी ऊस आणून घालतात आणि मग त्याच्यापासून साखर बनते. परंतु फक्त साखरच बनत नाही, मळी पण बनते, वीज पण बनते, ऊसाची चिपाडं जाळून. तर पण मुख्य काय, तर मुख्य म्हणायचं की साखर बनते. तसं आपल्या जीवनात काय मुख्य बनलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. त्यांनी निर्णय केला की आपलं जीवन ह्या भारत मातेला मुक्त करणे परकीयांच्या दास्यातून असं आहे. बरं, हे दास्य काही फक्त इंग्रजांनीच आणलं नव्हतं, हे त्याच्या आधीपासून चालू होतंय. हे कधीपासून चालू होतं, बरीच शतकं झाली होती. त्यांनी काय झालं होतं की आम्हाला मरगळच आली होती सगळी आणि आपण एकदा नोकरच आहोत, दासच आहोत अशी दुय्यम भूमिका स्वीकारल्यानंतर मनुष्य जितपत वागेल तितपतच तो समाज वागेल. म्हणजे निराशेने भरलेल्या माणसाच्या हातून जशी कृत्य होतात तशी कृत्य ह्या देशात एक शिवाजी महाराजांचा अपवाद वगळला तर फारशी झालेले दिसून येणार नाही. संकल्प केल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत तेच ध्येय साधण्याकरता केलं आणि ते ध्येय साधलं असे जे शिवाजी महाराज झाले त्याला तोड सापडत नाही आपल्याला. तसे जे नंतर लोकमान्य झाले त्याला सुद्धा आपल्या इतिहासात तोड नाही. ज्यांनी लोकमान्यांचे चरित्र वाचलं नसेल त्यांनी ते अवश्य वाचावं असं मी म्हणेन. ज्यांना चरित्र वाचायचा कंटाळा येतो त्यांनी गंगाधर गाडगे यांची दुर्दम्य कादंबरी आधी वाचावी. तिथून टिळकांच्या आयुष्याचं कुतूहल निर्माण होईल आणि मग आपल्या लक्षात येईल की ह्या माणसाने आपण कसं जगावं हे गीतारहस्या मधून सांगितलं तर ते सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग एकदा गीतारहस्याची परत आपण घरी आणायची तर अनेक जण आणतात
आणि मग त्यांच्या लक्षात येतं की ती फार अवघड आहे वाचायला. म्हणजे गाडगिळांची जर कादंबरी ती वाचायची म्हटली टिळकांबद्दलच तर पटापट वाचून होते आणि फार आवडते आपल्याला. तुम्हाला आवडावीच ती अशा पद्धतीने लिहिण्यात आलेली आहे. त्यातला मजकूर सामान्यतः सत्य आहे, परंतु कल्पनाविलास हा केल्याशिवाय कादंबरी कशी होईल? चरित्रात तसं काही नाहीये. तुम्ही खुश व्हावं म्हणून चरित्र लिहिण्यातच आलेलं नाही. तर चरित्र कशा करताय? तर आपण त्या थोर पुरुषांच्या जीवनातून काहीतरी शिकावं आणि त्यातलं एखादं तत्व तरी अंगीकारावं ह्याच्याकरता ते चरित्र आहे. अनेकांनी टिळकांचे चरित्र लिहिलेली आहेत. हेच चरित्र उत्तम असं म्हणता येत नाही. पण नरफाटकांचं चरित्र आहे कसं आहे की जे अवश्य वाचावं असं मी सांगतो. ह्याचं कारण असं की एकतर ते फार व्यवस्थित लिहिलं गेलं आहे, त्यातली भाषा चांगली आहे. दुसरी गोष्ट, स्वतः फाटक हे टिळकवादी नाहीत, किंबहुना टिळक विरोधी आहेत. त्यांनी टिळकांना पाहिलंय लहानपणी, परंतु त्यांचा पक्ष वेगळा. त्यांच्या मते गांधी आणि टिळक हे दोन भिन्न आहेत. ते गांधी पक्षातले. काही असो, पण त्यांनी लिहिलंय स्वच्छ की मला काही हे चरित्र लिहायचं नव्हतं, पण मित्रमंडळांनी आग्रह केला की हे काय इतकं काम केलं पण लोकमान्यांवर चरित्र नाही. तर अशी माणसं असतात की ती लोकमान्यांवर सुद्धा संकल्प करू शकतात आणि संदर्भ गोळा करून एक चरित्र तयार करू शकतात, पण त्यातही प्रत्येकाची उंची वेगवेगळी असते. फाटकांची उंची उत्तम आहे, म्हणजे फार सुंदर चरित्र लिहिलं आहे त्यांनी. पण म्हणजे सदानंद मोरे त्यांच्या चरित्राबद्दल म्हणतात की परीक्षकांनी बसावं संदर्भ हातात घेऊन, तसे फाटक बसलेले आहेत असं पानोपानी वाटतं. ती भाषाच अशी आहे की मला न आवडणाऱ्या माणसाचं पण सगळ्या जगात थोर असलेल्या माणसाचे चरित्र मी लिहितोय. ही काहीतरी विसंगती त्याच्यामध्ये आहे. त्यांनी गांधी आणि टिळक तुलना पण केली, त्यांच्या मनाचं समाधान म्हणूनच त्यांनी केली. त्यांनी काही ती लपवली नाही, ती त्यांनी छापून टाकली आणि त्यातच स्वतःच शेवटी लिहून टाकलंय की मी दोघांची तुलना केली, पण हा मोठा का तो मोठा हे काही मला ठरवता येत नाही. म्हणजे आपण गांधीवादी का आहोत याचं उत्तरच आपल्याला देता येत नाही, अशी त्यांची अवस्था ते लिहून झाल्यावर झालेली असणार आहे. फार मोठी गंमत आहे. तर असं तर हा काय आपल्या व्याख्यानाचा विषय नाहीये, पण ते व्याख्यान ह्या दृष्टिकोनातून की ते सगळं वाचल्यावर आपल्या मनात जे काही चित्र उभं राहतं लोकमान्यांचं, ते एवढं भव्य दिव्य असतं की विरोधी पक्षाने वर्णन केलेला मनुष्य जर का इतका मोठा असेल तर जो भक्तच आहे तो काय सांगेल. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात के.व्ही. बलसरांचं जे चरित्र आहे त्यात एक हकीकत आहे की महाराजांच्या हयातीत एका माणसाने त्यांचं चरित्र लिहून घेतलं आणि त्यांना आणून दाखवलं. आता प्रत्यक्ष बेलसरे काही या घटनेच्या वेळेला नव्हते, आपण त्या घटनेतलं फक्त मर्म लक्षात घ्यायचं असतं. तर महाराजांनी ते पाहिलं आणि ते बाजूला ठेवलं, म्हणाले हे असले उपयोग आपण करू नये. संतांचं चरित्र लिहिणारे सुद्धा जन्माला यावे लागतात. आता हे पुढचं जे वाक्य आहे ते महाराजांनी उच्चारलं असेल असं मला व्यक्तिशः वाटत नाही, पण उच्चारलं असेल तरी हरकत नाही, कारण बेलसरांनी जसं चरित्र लिहिलं तसं दुसऱ्या कोणाला जमणारच नाही. ते चरित्र पण फार सुंदर आहे आणि सर्वांनी वाचावं असे. दोष असलाच तर इतका की त्यात काही चमत्कार आहेत, पण चमत्कार जर काढून टाकले तर काही शिल्लक राहतं का हे पाहिलं तर चमत्कार काढून टाकल्यावर जे शिल्लक राहतं तेच त्याचं सार आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि ते इतकं सुंदर आहे, इतकं ते प्रबोधन करणार आहे. तसं लोकमान्यांचं चरित्र हे अलौकिक चरित्रांपैकी आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र अलौकिक चरित्रांपैकी आहे. ही चरित्र आपण वाचली पाहिजे आणि त्यांच्या जयंत्या मेळंत्या करण्याचं कारण हेच आहे की त्यानिमित्ताने आपण त्यांची आठवण केली पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की आपण होतात म्हणून आम्ही आज स्वतंत्र भारतात आहोत. आपण नसतात तर. भारत सरकारची चूक झालेली आहे की नोटेवर ते फक्त गांधीजींचं चित्र छापतात. लोकमान्य आणि महात्मा या दोघांचं चित्र नोटेवरती असायला पाहिजे.
लोकमान्य होते म्हणून गांधीजी होते. गांधी युगाचा आरंभ भारतातला हा 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला, कारण त्या दिवशी लोकमान्य गेले. त्या दिवशीचे लोकमान्य हे देवस्वरूप, परमेश्वर स्वरूप अशा अवस्थेला भारतात पोचलेले होते. याच्यावरची एक गंमत आहे, ती सांगण्यासारखी आहे की काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं आणि गांधीजी आफ्रिकेहून परत आलेले होते आणि ते तिथे होते आणि बाहेर प्रचंड रांग लागली होती. बऱ्याच बायका आपल्या तान्ह्या मुलांना घेऊन वगैरे तिथे उन्हातान्हात उभ्या. कशासाठी? तर लोकमान्याने आपल्याला दर्शन द्यावं. बरं, लोकमान्याने दर्शन केल्यावर त्या काय करत होत्या? तर ते आपलं जे बाळ असेल ते लोकमान्यांच्या चरणांवर ठेवायचं आणि त्याला आशीर्वाद द्या. लोकमान्यांचा आशीर्वाद आपल्या बाळाला मिळावा म्हणून तिथे शेकडो हजारो बायका जमलेल्या आणि आतमध्ये सभा अखंड चालू. त्या सभांचे नायक लोकमान्य. मग काय होई की बाहेर फार गलका होई. मग लोकमान्यांना उठून बाहेर जावं लागेल, दर्शन द्यावं लागेल आणि मग थोडे लोक शांत झाले की पुन्हा आतमध्ये यायचं. तर गांधीजींना फार राग यायचा, हे तुम्ही असलं उत्तेजन देता पाया पडायला वगैरे, बरोबर नाहीये म्हणाले. ते म्हणाले तुमचं म्हणणं आहे सगळं बरोबर, पण हे करावं लागतं. 40 वर्ष गेली ह्याच्यात, तेव्हा हे असं सगळं करायची वेळ माझ्यावर आली आणि तुम्ही बघा तुमच्याही आयुष्यात म्हणाले येईल. आणि खरोखर गांधीजींना सुद्धा दर्शन द्यायची वेळ आली काही दिवसांनी, कारण लोकमान्यांनी जो मार्ग आखून दिला होता त्याच्यावरूनच गांधीजींनी वाटचाल केली. गांधीजींचे म्हणून जे जे काही अनुयायी, जवाहरलाल नेहरू म्हणा, वल्लभभाई पटेल म्हणा किंवा कोणीही म्हणा, हे सगळे तयार त्यांना मिळाले. 1 ऑगस्ट 1920 ला जहाल मुलं, बुद्धिमान मुलं, भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेली मुलं, जी स्वराज्यानं प्रेरित झालेली होती आणि आपलं पूर्ण आयुष्य हे देशाकरता खर्च करायला तयार झालेली होती. ज्या दिवशी लोकमान्य ह्या कार्यार्थ निघाले त्या दिवशी तसे निघणारे लोकमान्य 1 आणि आगरकर दुसरे, 2च जण होते. त्यापैकी पण एक मनुष्य गळून गेलाय आणि विरोधक तर अनंत होते. सर्वात मोठे विरोधक गोखले. पुण्यातल्या पुण्यात जवळ जवळ राहत असणार, होतच किती पुणे एवढं. पण लोकमान्य काँग्रेसमध्ये मोठे होऊ नयेत म्हणून गोखल्याने जेवढे काही उद्योग करता येतील तेवढे केले. त्यांच्या मते लोकमान्यांचा मार्ग बरोबर नव्हता, पण लोकमान्य काम करत राहिल्यामुळे लोकांना पटलं की हाच मार्ग आहे आणि हाच नेता आहे. लोकमान्यांच्या घरी अखंड गर्दी सकाळपासून, सर्वांना मुक्त द्वार. काय तुमची शंका आहे घेऊन या. एक बाई झाली, म्हणाली माझ्या मुलावर अशी अशी केस झाली, मला आता अर्ज करायचा आहे. देतो म्हणाले लिहून. मान खाली घालून ती बाई बोलते, हे लिहित आहेत. 2 तास लागले. मुक्त द्वार. असं गोखल्यांच्याकडे नव्हतं. गोखले हाही थोर मनुष्य, पण कामाची पद्धत वेगळी. लोकनेता हा वेगळा असतो. ते दिशा देऊ शकतात, योग्य अयोग्य काय ते सांगू शकतात. मग ते कोणाला सांगणार? तर ते सरकारला सांगायचे आणि ते जपून जपून सांगायचे. त्याच्यामुळे सरकारला त्यांच्याबद्दल माया वाटायची. त्याच्यामुळे त्यांचे परस्पर संबंध प्रेमाचे राहिले. काम खूप घडलं यांच्याकडून, गोखल्यांच्याकडून, आणि त्यांना शिष्य मिळाला मोठा, आणि तो म्हणजे मोहनदास गांधी. त्यांच्या प्रेरणेने लोकमान्य आफ्रिकेतलं काम झाल्यावर इकडे आले आणि शिरले राजकारणात भारताच्या, आणि अल्पावधीत ते वर पोचले. आले तेव्हा काँग्रेसमध्ये झाडाझुडीचं काम सुद्धा करत होते. कोणी ओळखत नव्हतं, कोणी भाव देत नव्हतं त्यांना, पण त्यांनी ते जमवलं सगळं प्रकार. त्यांचं इथं फार अभ्यासण्यासारखं आहे. अनेक लोक त्यांचे निंदक आहेत.
पण त्यांनी चरित्र लिहायला बसलं पाहिजे नरफाटकांचं. मग त्यांच्या लक्षात येईल काय गंमत येते की नियतीनं 1 ऑगस्ट 1920 ती सगळी सूत्र टिळकांकडून काढून घेतली देह जर्जर झाल्यामुळे आणि ती गांधीजींच्या हाती दिली. गांधीजीही काही फार तरुण होते असं नाही, परंतु ते सगळं वाहून न्यायला सक्षम होते आणि ते त्यांनी पुढची धुरा सगळी खरोखरच वाहिली. 15 ऑगस्ट 1947 पर्यंत गांधीजींचं जे वर्तन आहे ते एका निश्चित ध्येयाने प्रेरित झालेलं आणि निश्चय, मनोबल अजिबात न बिघडू दिलेलं एक अद्भुत जीवन आहे. आपले काय मतभेद ते असं म्हणाले ते तसं म्हणाले, असं लहान मुलासारखं भांडत बसायचं, त्याला काय अर्थ नाही. ते एकच दोघं जण. झालं असं की गांधीजी स्वतःला म्हणवतात मी टिळकांचा शिष्य नाही, पण वागताना सगळे टिळकांसारखेच वागतात. हे काय माझं एकट्याचं मत नाही, अनेकांचं मत आहे. मार्ग वेगळा. म्हणजे आपल्या गाण्यामध्ये आता आमचे गुरुजी पांढरी 4 काळी 3 अशा उंच पट्टीत गायचे, तेच आम्ही खालच्या पट्टीत जर का गायलं तर ते तसंच दिसत नाही ना. तर तसं आहे, पार्श्वभूमी वेगळी असते. टिळकांना कोणी नव्हतं हो साथीला. ते काय म्हणतायत ते कोण मानणार. त्यावेळेला कोण मोठे होते? रानडे, न्यायमूर्ती रानडे ही फार मोठी व्यक्ती, आणि दादाभाई नवरोजी. टिळकांना या दोघांबद्दलही अतिवादर होता आणि त्या दोघांनाही टिळकांबद्दल प्रेमादर दोन्ही होतं, लहान असले तरी. तर मांडणी त्यांनी करत आणली होती की ह्या देशामध्ये जे काही व्यवहार चालू आहे त्या व्यवहारांचा असा अर्थ निघतो की इथली संपत्ती ही इंग्लंडला जाते. हे काही टिळकांनी नाही पहिल्यांदा सांगितले. टिळकांनी त्याच्या विरुद्ध लढा द्यायला सुरुवात केली, हा फरक आहे. विषय आधीच रानड्यांनी मांडायला सुरुवात केली होती, दादाबाईंनी आपल्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली होती. पण टिळकांनी सामान्य माणसामध्ये जागृती व्हावी ह्याच्याकरता जे काही केलंय, सुरुवातीला शाळा काढली, मग महाविद्यालय, त्याच्याच शाळा काढल्यावर 1 वर्षात केसरी मराठा विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या प्रेरणेने, त्यात हे मराठाचे संपादक आणि तिकडे आगरकर संपादक केसरीचे पहिले 5 वर्षाचे ब्रिटिशांविरुद्धचे सर्व अग्रलेख हे आगरकरांनी लिहिलेले आहेत. हे आगरकरांची समर्थक मंडळी आपल्याला आता अजिबात सांगत नाही. आगरकरांचं चित्र आपल्या समोर एक सुधारक मनुष्य म्हणून ठेवलंय. त्यांच्या पत्राचं नावच सुधारक होतं. पण केसरी सोडल्यानंतर सुधारक सुरू होईपर्यंतचा जो काही 1 वर्षाचा किंवा थोडा कमी जास्ती काळ जो काही गेला, त्याच्यामध्ये आगरकरांचे विचार हे संपादक ह्या नात्याने टिळक केसरीमध्ये छापत होते. त्यांचं माध्यम केसरीच होतं, सामाजिक सुधारणांचं माध्यमही केसरीच होतं. आणि केसरी एवढा त्या काळात खपणारा दुसरा पेपर नव्हता मराठीमध्ये. कारण ही जी जोडी होती ही अत्यंतिक निस्वार्थ भावनेनी ह्या रणांगणात उतरली होती आणि बुद्धी शाबूत ठेवून, म्हणजे साहस करणे म्हणजे कड्यावरून उडी मारणे नव्हे. नेताच जर का अचाट साहस करू लागला आणि नेताच जर तुरुंगात जाऊन सारखा पडू लागला तर देश चालणार कसा? 6 वर्ष गेले मंडालेमध्ये, इथे देश थंड गोळा झाला. नेत्याचं असं पाहिजे वर्तन, शक्यतो अडकायचं नाही कशात, पण गाडी पुढे गेली पाहिजे. ही कला जी काही लोकमान्यांना साधली होती, कारण ते कायदे पंडित होते आणि त्यांच्या भाषेत म्हणायचं तर कायद्याच्या सीमेला आपलं बोलणं सतत भिडलेलं असलं पाहिजे. इतका तीव्र प्रतिकार हा सतत करत राहण्याचं फळ हे देशाला मिळालंय. केसरी वाचणारे महाराष्ट्रात होते, परंतु मराठा वाचणारे देशभरात होते. आणि टाइम्स ऑफ इंडिया
हे जे त्यावेळेचं इंग्रजांचं पत्र, ते टिळकांनी काही लिहिलं की ते तिकडे सांगायचं, हे असं असं लिहित आहे, म्हणजे प्रचारच की तो. असा तो प्रचार होत 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 राहिला. आणि जी पुढची पिढी आहे ती पिढी टिळकांच्या विचारांच्या प्रभावात तयार झाली. मोतीलाल नेहरू वेगळे, जवाहरलाल नेहरू वेगळे, त्यांच्यात मतभेद व्हायचे. जवाहर जहाल मनुष्य. मला टिळकांचंच पटतं. 1905 सालचं पत्र आहे, वडिलांना दिलेलं. तुमचं नाही पटत. कारण ते रानडे पक्षाचे, गोखले पक्षाचे, ने मस्त म्हणायची त्यांना त्यावेळेला. गांधीजींना म्हणाले होते टिळक एकदा की मला तुम्ही जहाल म्हणता. अहो, थोडासा अनुभव घ्या इंग्रजांचा. काम केलंच ना की समजेल तुम्हाला इंग्रज कसे. तुमचा भारी विश्वास आहे म्हणाले इंग्रजांवर, पण माझे केस पिकले आता. मी भरपूर अनुभव घेऊन झालाय. मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो की एक दिवशी तुम्ही माझ्यापेक्षा जहाल व्हाल. आणि झालेच गांधीजी त्यांच्यापेक्षा जहाल. चले जाओ म्हणाले. त्या आंदोलनाला अनेक जण हसतात, हसू शकतात, तो काही प्रश्न नाही. परंतु त्यातला एक महत्वाचा भाग हा गोविंदराव तळवलकरांनी त्यांच्या सत्तांतरमध्ये दिलाय की चले जाओच्या वेळेला गांधीजींना कुठलाही विधिनिषेध नको होता. म्हणजे गांधीजी ज्या तत्वांचा सतत उच्चार करत होते, ती तत्व लोकांनी ह्या आंदोलनात पाळलीच पाहिजेत, असा काही गांधीजींचा आग्रह नव्हता. हे त्या ग्रंथात गोविंदरावांनी फार त्यांच्या सभ्य भाषेत छान सांगितलंय. तर सांगायचा मुद्दा असा की जो मार्ग टिळकांनी आखून दिला तो गांधीजींनी पुढे चालवला. आणि टिळकांचंच हे दुसरं रूप. आणि ह्या दोघांमुळे आपण स्वातंत्र्याला येऊन पोचलो. अनेकांचं म्हणणं असं आहे की महायुद्ध झालं आणि महायुद्ध झाल्यामुळे इंग्रजांचं कंबरड मोडलं आणि त्याच्यामुळे इंग्रज इथून सोडून गेले. हे जे काही तुम्ही लढे म्हणताय ह्याच्यामध्ये काही म्हणजे अर्थ इंग्रजांच्या दृष्टिकोनातून काही अर्थ नव्हता. तर एवढंच आपण लक्षात घेऊया की टिळकांच्या असंतोष निर्माण करण्याच्या क्रियेमुळे जनमत प्रक्षुब्ध होत गेलं होतं. मग मोर्ले मिंटो सुधारणा, मग टिळकांना अटक आणि मंडालेचा कारावास, त्याच वेळेला चिरोल नावाचा साहेब इथे आणून ठेवलेला की लोकांमध्ये असंतोष का आहे. आणि त्यांनी अहवाल दिलेला की ह्या सर्व भारतातील जनतेच्या असंतोषाचं कारण हे बाळ गंगाधर टिळक आहेत. हा त्याचा अहवाल. तो अहवाल आल्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा आल्या, ज्यांनी स्वातंत्र्याचा पहिला हप्ता दिला. आपलं स्वातंत्र्याचं आता उजाडलं, सूर्य दिसेल तेव्हा दुसरा कोणीतरी असेल ह्या समाधानात, आणि तो दुसरा कोणी तो गांधीच असेल हेही त्यांना कळलं होतं. गांधीजींनी लिहिलंय की सरदार गृहामध्ये ते शेवटचे दिवस असताना मी भेटायला गेलो होतो आणि त्यांना मी माझा मार्ग काही वर्ष समजावून सांगत होतो. त्यांना पटत नव्हता, परंतु माझं नशीब थोर. मला आनंद वाटतो या गोष्टीचा की त्या दिवशी ते म्हणाले, गांधी तुम्ही पुढे चला, तुमचा मार्ग मला पटला. बोट सोडलं त्या दिवशी. दोघांनी एकमेकांचं बोट सोडल्यासारखं झालं. त्या दिवशीपासून गांधी वेगळे निघाले आणि नेले त्यांनी शेवटाला ते. तर असं हे आपण स्वातंत्र्याचे नागरिक, आपण विचार हा करायचा आहे की आता तर भारत आत्ता पारतंत्र्यात नाहीये, त्याच्यामुळे सरकार विरोधी लढाया करत बसणे हे आपण एक कर्तव्य म्हणून हवं तर करू, प्रश्न तो नाही. परंतु आपण ह्या काहीशा शांततेच्या काळामध्ये आपण अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करू. आणि अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करायला मराठीतले ग्रंथ कोणते तर 2, ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी आणि टिळकांचं गीता रहस्य. दोघांचा विषय एकच, गीता काय सांगते. मला ही जशी व्याख्यान मला मी करतोय तसे
फोन येत आहेत किंवा निरोप येत आहेत, लेखी येत आहेत की तुम्ही फार वेळ बोलताय, इतका वेळ बोलायची गरज नाहीये, 5 मिनिटात सांगा काय तुम्हाला सांगायचं ते. मगाशी जसं म्हटलं, अहम ब्रह्मास्मी, अध्यात्मशास्त्राचा आणि तत्वमसी, कुठलंही वाक्य घ्या, कुठलंही वाक्य घेतलं तरी एकच अर्थ निघतो. पुरतं का एवढं करून? नाही पुरत. त्याची सिद्धता करावी लागते. त्याला व्यासांनी 700 श्लोक रचलेले त्याच्यासाठी. ते आपल्याला कळावे म्हणून गीता भाष्य शंकराचार्यांचं आहे. त्याचं मूळ कळावं म्हणून उपनिषदांवरची भाष्य आहेत, ब्रह्मसूत्रावरची भाष्य आहे. ब्रह्मसूत्रावरचं भाष्य अप्रतिम. किमान अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करण्याने काहीतरी त्यातलं सुरुवातीचा भाग तरी ब्रह्मसूत्रांच्या अथा तो ब्रह्मजिज्ञासावरचं व्याख्यान शंकराचार्यांचं, आता ते मराठीत सुद्धा अनुवादित मिळतं. गीता प्रेसचा अनुवाद चांगला असतो सामान्यपणे. तर गीता 700 श्लोकांची, कमीत कमी शब्दात सांगायचं म्हणजे 700 श्लोक सांगितले त्यांनी. त्यातलं मी अजून कमी करून म्हणतो की काही नाही तर पहिले 6 अध्याय तरी माणसांनी केलेच पाहिजेत. आणि ज्ञानेश्वरांची ज्ञानदेवी ती कशासाठी आहे? तर ती शांतीसाठी आहे. शिक्षण आणि शांती एकाच वेळेला देणारा हा एकमेव ग्रंथ आहे. गीता रहस्य तुम्हाला आश्वस्त करेल. लोकमान्याचे चरित्र तुमच्यामध्ये असंतोष निर्माण होण्याकरता आहे. असंतोष निर्माण होणं, अशांत होणं आणि संकल्प करणं, आणि संकल्प केल्यावर थंड डोक्याने तो राबवणं आणि शेवटाला नेणं, हे लोकमान्यांच्या चरित्राचं सार आहे. पण शांत राहत नाही, कारण सारखे प्रसंग प्रतिकूल इतके येतात की आपलं मन जे आपल्या रोजच्या दैनंदिन कामामध्येच शांत राहत नाही, ते एवढ्या मोठ्या कामामध्ये काय राहील? त्याच्यासाठी उपाय म्हणजे गीता रहस्य आणि ज्ञानेश्वरी हे 2 ग्रंथ आपल्याजवळ सतत ठेवणे. थोडं पसरवले त्या 700 श्लोकांना ह्यांनी 9000 ओव्या लिहिल्या ज्ञानदेवांनी. आणि लोकमान्य यांच्यामध्ये मते 800 पानांचा एक छोटासा निबंध, ते त्याला छोटासा निबंध म्हणतात, तर असा त्यांनी आपल्याला सादर केलाय. तर गाडगिळांचं जसं वेगात वाचून होतं चरित्र, तसं गीता रहस्य वाचून होणार नाही. गीता रहस्याला वाचायला वेळ लागतो. आपण आपल्या अभ्यासाची पुस्तकं कशी वाचतो? एक एक सिद्धांत करत करत पुढे जायला लागतो. न्यूटनचे 3 सिद्धांत आहेत. किती वेळ लागतो कळायला? चटकन कळत नाही. कळला म्हणजे पोपटपंची करता येते, परंतु वापरून दाखवता येत नाही किंवा गणित सिद्ध करून दाखवता येत नाही. न्यूटन अवघड आहे, मग आईन्स्टाईनची काय परिस्थिती असेल? आईन्स्टाईन किती अवघड असेल? आईन्स्टाईन सांगणं फार कठीण आहे, आईन्स्टाईन कळणं पण फार कठीण आहे. किती दिवस घालवू? भौतिकशास्त्राचे विषय लवकर कळायला नकोत आपल्याला. अध्यात्मशास्त्राचे तर म्हणजे काय, ते तर अजून कठीण म्हटलं तर. पण जशी आपण आपली विद्यार्थी वृत्ती जागृत करू त्या विषयाबद्दल, तसे ते आपल्याला कळतात. कळत नाही असं नाही. आपल्याला ज्ञानदेवांची भाषा कळायला लागते. आता गेल्या काही दिवस आपण जे काही ओव्या म्हटल्या त्या आता तुम्हाला अवघड वाटणार नाहीत. ज्यांना ज्ञानदेवांची भाषा ही अवघड वाटते त्यांना आता वाटणार नाही. कारण परिचय झाला. परिचय वेळेला झाल्या ही 5-7 व्याख्यानं कदाचित कारणीभूत होऊ शकतात. कदाचित तुम्हीच मनाशी म्हणू शकता ते श्री शारदाने मिली मिळ्या. हे आपल्याला न कळायला काय झालं? एखादं नाही कळलं तर त्याला म्हणायचं मनात, शब्दार्थ त्यातला कळत नाही एखादा, समजून घ्यायचा. खूप शब्द वापरले, इतके शब्द वापरलेत, इतके शब्द त्यावेळेलाही दैनंदिन जीवनात असणार नाहीये, परंतु त्यांचं भाषा वैभव, शब्द वैभव हे प्रचंड आहे. ते त्यांनी योग्य ठिकाणी योग्य तो शब्द वापरलाय, सगळे रस वापरले. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या माणसाला शांतीची वेगळी उपासना करावी लागत नाही, पण रोज वाचावं लागतं. कारण आपलं मन लोकमान्यांच्या इतकं चटकन स्थिर होत नाही, म्हणून ते थोडीशी सवय करावी लागते. मराठी माणसाचे मानबिंदू 3 आहेत आणि ते प्रत्येक मराठी माणसाच्या घरी असावेत.
एक म्हणजे ज्ञानेश्वरांची ज्ञानदेवी, दुसरं म्हणजे तुकोबांची गाथा. जे इथे सांगितलंय तेच तिथे सांगितलंय, अभंग स्वरूपामध्ये विखुरलेलं आहे, विखरून सांगितलंय. इथे एक व्यासानं धरून गेल्यामुळे, पहिल्या श्लोकापासून शेवटच्या श्लोकांपर्यंत गेल्यामुळे त्याची एक शिस्त आहे. फार फार तर अभ्यासक असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी ह्या श्लोकावर भाष्य टाळलं किंवा इथे थोडंसंच लिहिलं, त्या श्लोकावर फारच लिहिलं वगैरे. परंतु एक सुरुवात करायची, पहिल्या अध्यायापासून शेवटाला जायचं, ही एक शिस्त त्याच्यामध्ये नक्कीच आहे. आणि भगवद्गीता हा काही हिंदू धर्माचा ग्रंथ नाही. हिंदू हा काही शब्द, हिंदू धर्म असं त्यावेळेला काही नव्हतं. सनातन धर्म म्हणता येईल एक वेळ. सनातन धर्म म्हणजे जो मनुष्य जन्मल्यापासून त्याला शहाणपण आल्यापासून माणसांनी माणसांशी कसं वागावं हे सांगण्याकरता जो निर्माण झालाय. आणि माणसांनी ते करत असताना, इतरांशी वागत असताना स्वतःचीही उन्नती कशी करावी आणि स्वतःची उन्नती करत असताना दुसऱ्याची अवनती होणार नाही याचीही काळजी कशी घ्यावी, हा धर्म शिकवण्याकरता म्हणून जे जे काही वाङ्मय निर्माण झालं त्याचं सार काढून, त्याचं फार वर्णन सुंदर ज्ञानदेवांनी केलेलं आहे. ज्या वेळेला आपण त्याच्यावर भाष्य करू इथे, त्यावेळेला आपण ते बोलू थोडं राखून ठेवतो. ज्ञानेश्वरांनी काय सुंदर सांगितलंय ते आपण वाचूच शकता. तर सांगायचा मुद्दा हा की हे 3 अपूर्व ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि गीता रहस्य. हे प्रत्येक मराठी माणसाच्या घरात असायला हवे. आणि जसं जसं जमेल, जसं जसा वेळ मिळेल तसा त्याचा अभ्यास केला पाहिजे. काही सोयीच्या गोष्टी आहेत. विनोबांची गीताई खिशात राहते, कुठेही फिरत असताना, जात असताना जवळ ठेवून द्यायची. ज्यांना खिसा नसतो त्यांनी पर्समध्ये ठेवायची. आणि वेळ मिळाला, कुठे गेलो, डॉक्टरांकडे 2 तास बाहेर बसून राहायला लागले, मग काय करणार? मग त्यातला एखादा श्लोक घ्यायचा. समश्लोकी मराठीत केले. एक व्यक्तिशः माझे 3 श्लोकांबद्दल मतभेद तीव्र झालेले आहेत, पण फार मदत मला झाली. कारण संस्कृतचा अभ्यास जो शाळेनंतर सुटला तो दुर्दैवाने अजूनपर्यंत होऊ शकलेला नाही. त्याच्यामुळे दुय्यम साधनांवरती भिजतं. पण दुय्यम साधनं म्हणजे काय म्हणायची? ज्ञानेश्वरी हे काही दुय्यम आहे का? गीता रहस्य काही दुय्यम आहे का? आता जसं अनेकांनी गीतेवर म्हटलंय, पण आदी अंत टिळकांच्या भाषेत पाहायचं तर आदी मध्य अंत सतत एकच नाद ऐकायला आला पाहिजे. सतत एकच नाद, एकच उपदेश ऐकायला आला पाहिजे. विरोधी घडता कामा नये. आपल्याला असं मनात येऊ नये, अरे हे काल तसं म्हणत होते, आज असं म्हणतात, हे काय? म्हणजे भाषा पण अशी अगदी काटेकोर पाहिजे. तशी ह्या तिघांची भाषा काटेकोर आहे. म्हणून ह्या तिघांचा अभ्यास करावा. ज्यांना अधिक रुची निर्माण होईल त्यांनी शंकराचार्यांचं गीता भाष्य आणि ब्रह्मसूत्राचा काही भाग तरी असा अध्ययन करावं. आणि हे सगळं गांधीजींनी पण केलं. 1 ऑगस्टला योग असा आहे की ज्या वेळेला मी बोलतोय आत्ता, तर 101 वर्षापूर्वी टिळकांचे प्राण निघून चालले होते. अशा वेळेला मी आत्ता बोलतोय. आणि 1 ऑगस्टला ते गेले. इंग्रज सरकार होतं. इंग्रज सरकारला नमावं लागलं. अंत्ययात्रेला परवानगी द्यावी लागली. इतकंच नव्हे तर गिरगाव चौपाटीची जागा अंत्यसंस्कारासाठी इंग्रज सरकारची खूप इच्छा होती की एका सामान्य माणसाप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार व्हावे. पण तसं झालं नाही. टिळकांना ओळखणारी जी माणसं होती ती इकडे खोलीत म्हणाली, जो गेला मनुष्य तो संन्यासी होता. तेव्हा त्याला आडवा नाही ठेवायचा, त्याला बसवलेला ठेवायचा, जसा संन्यासाला ठेवतात तसा. हे टिळकांच्या बरोबरीच्या माणसांनी केलं. तिथे गांधीचे होते, आले होते पोचवायच्या वेळेला. आणि मुंबईतले जे व्यापारी वगैरे धनिक लोक होते, जे मराठी नव्हते, त्या लोकांनी इंग्रजांशी शब्द टाकून, संघर्ष करून पटवून दिलं त्यांना की सामान्य मनुष्य गेलेला नाहीये. त्याचे अंत्यसंस्कार गिरगाव चौपाटीवर लाखोंच्या साक्षीनं होतील. आणि सरकारला सुद्धा आहे.
पुण्याहून मुंबईला त्या काळात गाड्या सोडाव्या लागल्या, इतकी गर्दी पुण्यात झाली आणि लोकांना अंत्यदर्शनाची व्यवस्था करावी लागली. महासागर लोटलाय आणि त्यांनी लोकमान्यांच्या देहाला अग्नी देऊन आपल्या लाडक्या नेत्याला विरोध केलाय. आपण कम्युनिस्ट लोकांना ओळखतो. त्यांचे नेते कॉम्रेड डांगे, श्रीपाद अमृत डांगे, तरुण मुलगा होता, तो तिथेच होता, घरीच गेला नाही. आणि मग राग झाल्यावर त्यातली एवढी राग घेऊन तो घरी गेला आणि ती राग डबीत घालून त्यांनी देवपूजेत ठेवली. काय प्रकार आहे बघा. मनाने कम्युनिस्ट, पक्का नास्तिक मनुष्य, आणि त्याच्या देवघरात, नाही त्याच्याकडे देवघर आहे, आईवडिलांचं असेल, पण तिथे तो मुलगा राग ठेवतो टिळकांची. दादा पांगारकरांनी जोडे ठेवले होते. आपल्याला वाटतं आध्यात्मिक जीवन, पण छोटं जे भौतिक जीवन असतं, मी सांगीतिक जीवनाची सांगड गेले काही दिवस घातली त्याच्याशी. पण एक सांगतो गोष्ट की माझी आणि श्रीकृष्ण दळवी हे जे महाराष्ट्र टाइम्समध्ये संगीताचं वार्तांकन करीत, त्यांची भेट फार उशिरा झाली. तेव्हा रामभाऊ गेलेले होते आणि कुमार गंधर्व पण गेलेले होते. मी ओळख करून दिली. मी राजेंद्र मणेरकर, नमस्कार केला. रामभाऊंचा शिष्य. रामभाऊंचा शिष्य म्हटल्यावर त्या माणसाचा बांधच फुटला, मिठीच मारली त्यांनी आणि म्हणाले, तुम्हाला काय सांगू, माझी दैवत दोन आहेत, राम मराठे आणि कुमार गंधर्व, आणि त्यांच्या प्रतिमा माझ्या देवपूजेत नित्य असतात. रोज मी त्यांची पण पूजा करतो. म्हणजे ज्यांनी साधना केली ती माणसं भौतिक जगातली आहेत. ज्यांना पुजतोय तो मनुष्यही भौतिक जगातलाच आहे. म्हणजे म्हटलं तर लोकमान्यांच्या किंवा शंकराचार्यांच्या तुलनेत, ज्या आमच्या मित्रांनी शंका मी कालच्या व्याख्यानात सांगितलं, व्यक्त केली, तर अशी तुलना नसते करायची. सारखं तुलनेत आयुष्य नाही घालवायचं. हा मोठा तो छोटा आहे असं नाही करायचं. आणि किंबहुना असं समजायचंच नाही. अद्वैत शास्त्राचा नियम आहे की प्रत्येक जीव हा मोक्षाकरता म्हणजे परमोच्च स्थिती करता पात्र आहे. असा जीवच नाही की ज्याला मोक्ष मिळणार नाही. त्यांनी ठरवलं पाहिजे. तर ते कसं ठरवायचं, ती साधना कशी करायची, शेवट कसा झाला पाहिजे, शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे काय. गिरगाव चौपाटी देणं इंग्रजांसाठी एक म्हटलं तर पराभवाचं लक्षण आहे. त्यांनी दमनशाही करायची ठरवली असती तर त्यांनीच तो देह उचलला असता आणि कुठे नेऊन फेकला असता, केला असता गोळीबार. 6 दिवस मुंबईच्या कामगारांनी बंद केला होता, ज्या वेळेला मंडालेत शिक्षा झाली 6 वर्षांची. तेव्हा हे उत्स्फूर्त आहे, हे धर्मापार आहे, हे भाषेपार आहे, हे जातींच्या पार आहे, हे सर्वांच्या पार आहे. अशा वंदनीय जीवनाच्या जयंती आणि मयंती यांच्यामधल्या 10 दिवसात आपण हा व्याख्यानमालेचा उपक्रम केला. जसं जमलं तसं आपल्या समोर मांडलं. जे काही मांडलं त्यातली जी तत्व आहेत ती जे मी सांगितलंय त्या ग्रंथातूनच समजलेली तत्व आपल्या समोर मांडलेली आहेत. आपल्यापैकी अनेकांनी मला गेले 10 दिवस उत्तेजन दिलं, बोला म्हणून सांगितलं, सूचना केल्या, आणि म्हणून आज या व्याख्यानमालेची सांगता इथे होत आहे. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, वंदन करतो. गुरु म्हणून एकच तत्व, त्या तत्वालाही मी वंदन करतो. अजून मी गुरु स्वरूप, गुरु रूप ज्ञानेश्वरांसारखा झालेला नाही याचं भान मी ठेवतो. माझ्या अनेक गुरुमंडळींचा संगीतातल्या इथे उल्लेख झालेला नाही. ज्यांच्याकडे मी सुरुवातीला शिकलो ते श्रीयुत मनोहर सोहने, विष्णू दिगंबरांचे शिष्य पंडित रामकृष्ण बुवा जोशी, आवाज साधना शास्त्राचे माझे इंग्लंडमधले गुरुजी पंडित लॉकलिन बेव्हरेज, तबल्यातले
पंडित श्रीधर पाध्ये ह्या सर्वांचा उल्लेख किंवा त्यांच्या हकीकती या ह्या ओघात आल्या नाहीत. आधीच माझ्यावरती दोष येतोय की तुम्ही फार बोलताय, तर मी कुठेतरी थांबायला पाहिजे, आवरायला पाहिजे. आणि ही भावना वाढली की अशा चुका पण घडतात. परंतु असो, मी माझ्या सर्व गुरुजींना वंदन करतो, लोकमान्यांना वंदन करतो की तुम्ही राष्ट्राचे गुरु आहात, आमचे गुरु आहात. आपला आशीर्वाद आम्हा सर्वांवर कायम असो अशी प्रार्थना करतो. आणि ही व्याख्यान मला इथे संपली असं जाहीर करतो.